नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो। आता गणपती काही दिवसांमध्ये गणपतीचं आगमन होणार आहे, म्हणजे आता 2-4 दिवस बाकी आहेत। नेक्स्ट सॅटर्डे पर्यंत ना, सॅटर्डे तर 8 दिवस बाकी, 8-10 दिवस बाकी आहेत। तर कसं आता गावाला जायचं सगळ्यांची गडबड असेल, आणि गडबड म्हणजे जसं आता नाही लास्ट संडे म्हणजे नेक्स्ट सॅटर्डेला गणपती, म्हणजे कसं शॉपिंग करायची आहे किंवा असंच काय भरपूर काय गणपतीसाठी घ्यायचं आहे। तर आज आम्ही संडे आहे तर चाललो आहोत शॉपिंगसाठी। डीमार्टला चाललो आहोत। डीमार्टला म्हणजे कसं घरगुती सामान वगैरे गावाला न्यायला पण वगैरे, नंतर मग संध्याकाळी जाऊ मग डोंबिवली स्टेशनला। मुंबईला जायचं होतं प्रॉपर मार्केटला वगैरे, पण तेवढा वेळ नाही, कारण आमच्या आता 1-2 दिवसानंतर गाडी आहे, त्याच्यामुळे तिकडे जायला वेळ नाही। सध्याची मग गणपती शॉपिंग डोंबिवलीलाच करूया। गणपती आणि घरातलं सामान घेण्यासाठी आम्ही गेलेलो डीमार्टला गेलो, बघितले तर खूप भरपूर लाईन होती। तर मनामध्ये विचार आला की डीमार्टमध्ये जायचं की घरी रिटर्न यायचं। तर विचार करत होतो, तर बोललो थांबूया। तर आलेलो तर बोललो डीमार्टमध्ये जाऊनच घरी जायचं। पुढे बघितले लाईनमध्ये नंबर लावलेला, हळूहळू लाईन पुढे गेली। डीमार्टमध्ये काही संडे पण होतं ना, त्याच्यामुळे लाईन भरपूर होते ना। गणपतीला कसं शक्यतो चांगलं भेटतं, पूजेचं सामान वगैरे डीमार्टमध्ये स्वस्त भेटतं। स्वस्त म्हणजे रिजनेबल असतात, प्राईसचं काही हे करायची गरज पडत नाही। तर हळूहळू आमचा लाईन पुढे सरकत गेली। शेवटी डीमार्टमध्ये आम्ही एंट्री केलेली। डीमार्टमध्ये एंट्री केली तर बाहेरच एवढीच, आतमध्ये पण खूप गर्दी होती की ट्रॉली फिरवायला पण जागा नाही, एवढी गर्दी होती। त्याच्यामुळे काही शॉपिंगची मजा पाहिजे तशी आली नाही। बाहेर आलेलो शॉपिंग होऊन, तर आवेग आमचा डीमार्टला खास पिझ्झा खाण्यासाठी जातो। मग डीमार्टला येण्यामागे त्याचं हेच कारण असतं की डीमार्टला गेल्यानंतर पिझ्झा खायला भेटतो। दुपारी वाजले होते, 2:30 वाजून गेले होते, पोटामध्ये पण लागलेली होती भूक, त्याच्यामुळे आवडीने घेतला आणि पिझ्झा घेतला आणि खोलायची खोटी, लगेच खायला सुरुवात। संध्याकाळी आम्ही गेलेलो डायमंडचा राजा डोंबिवलीचा आगमन सोहळा होता, तर त्यासाठी आम्ही तिकडे गेलेलो। शॉपिंग पण होईल आणि ते आगमन सोहळा पण पाहता येईल। तिथे पण आगमन सोहळा एकदम बाकीच्या ठिकाणी कसं आपलं हे म्हणजे DJ वगैरे लावून आगमन सोहळा करतात, पण इकडे एकदम पारंपरिक पद्धतीने भजन वगैरे करत गणपतीचा आगमन सोहळा चालू होता। एकदम चांगलं वाटलं सगळे बघून वगैरे, नवीनच काहीतरी। गणपती बाप्पांसाठी लागणाऱ्या साहित्याची किंवा डेकोरेशनच्या खरेदीसाठी आम्ही आलेलो डोंबिवली स्टेशनला। आणि ही वेगवेगळ्या प्रकारची आर्टिफिशियल ही फुलं वगैरे होती, हार ह्या होत्या। 100 रुपयाला काहीतरी 120 रुपयाला अशा होत्या। आणि सोनं, प्युअर सोनं 150 रुपयामध्ये सोन्याच्या प्लेट भेटत होत्या। तर त्या आम्ही घेतलेल्या नाहीत, का आमच्याकडे होत्या गावाला। त्यानंतर आम्ही पुढे गेलो। आता पहिलं कसं सगळीकडे कसं थर्माकोलची मकर वगैरे भेटायची, पण त्यावेळेस ट्रेंड होता, पण नंतर पर्यावरणाच्या दृष्टीने ते घातक असल्यामुळे त्याच्यावर बंदी आली। तर आता हे जे मकर वगैरे भेटतात ना, चांगले असतात, इको फ्रेंडली आहेत वगैरे। तर हे बघा आर्ट्स आणि क्राफ्ट्सचे इको फ्रेंडली फोल्डेबल मकर वगैरे, तर ते बघितलेलं आम्ही। तर तिथे हे बघितले, चांगले वाटले, एकदम चांगले बघण्यात होती मकर वगैरे।
पण पहिला जरा थर्माकोलचा चांगला ट्रेंड होता, आता सध्या तो ट्रेंड कमी झाला. हे बघा 1 ग्रॅम ज्वेलरीचे हे होते गणपतीसाठी, गणपती आपल्या गौराई देवींसाठी दागिने वगैरे ते शोरूम होतं. तर तिथे बघितलेलं आम्ही बाहेरून, चांगले वाटलं. पण ते बघा 1 ग्रॅम ज्वेलरीचं हे बघा. या परत सोन्याचे 100-150 रुपयामध्ये सोन्याचे टूरसाठी हे होतं. ते सगळीकडेच ते गणपतीचं सामान सगळीकडे होतं. हे बघा हार वगैरे, हार काय 60-70 रुपयाला आम्हाला हार भेटला, तो चांगला भेटला. हे माळ, फुलांची माळं गणपतीसाठी, मोदक, काजू गोळ्या वगैरे. नंतर हे फुलं डेकोरेशनसाठी चांगले होते. काहीतरी 1 डझन काय 50-100 रुपये काय